नमस्कार मित्रांनो, स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत आणि कला हे त्या रूममधून कसेबसे बाहेर पडतात। त्या रूमला इतकी आग लागलेली असते, परंतु आता अद्वैत कलाला धरतो आणि तिला मिठीत ओढत मात्र तो आता बाहेर घेऊन येतो। तेव्हा आता दोघांना अगदी वाचलेले बघून रोहिणीचा खूपच जळफळाट होतो। आता रोहिणी म्हणते की इतके प्लॅन करून सुद्धा हे दोघं सुखरूप वाचलेत म्हणून तिच्या जीवाची खूपशी तळतळ होत असते। तेव्हा आता लगेच अद्वैत पुन्हा आतमध्ये जी काही आग लागलेली आहे तर ती विझवायला जात असतो। तर कला तर त्याचा हात घट्ट पकडते आणि नाही चांदेकर नकोय असं म्हणून त्याला अडवत असते, परंतु अद्वैत म्हणतो की नाही कला मला सोड, म्हणून तो आता कसाही आत जातो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याला खूप त्रास होत असतो, परंतु तोंड अगदी त्याने बांधलेले असते रुमालने। तर लगेच आता आबाही ओरडतात। आबा म्हणतात की हे बघा आत्ताच्या आत्ता फोन करा। तर श्रीकांत लगेच फोन करतो, फायरिंग वाल्यांना तिकडे फोन करत असतो आणि ताबडतोब अगदी ते फायरिंग जी पाठवून द्या। तेव्हा आता कला ही अद्वैतला ओरडत असते की अरे मागे बघ, मागे लक्ष दे। आबा म्हणतात की कला अगं आग कशी लागली पण? तेव्हा आता कला म्हणते की नाही आबा, मला माहिती नाही की काय झाले हे। तेव्हा आता अद्वैत हा अगदी आपल्या जीवावर बेतेल असं तरी सुद्धा ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कलाचा जीव काही अद्वैत आत आहे तर अगदी थांबायला तयार नसतो। तेव्हा कला सुद्धा परत आत जाते। तर आबा ओरडतात की कला। आता कलाला खूप असा खोकला येत असतो, खूप ठसका लागलेला असतो, जी काही आगीचा धूर आहे नाका तोंडात गेल्यामुळे खूप त्रास होत असतो। तेव्हा आता कला ही अगदी ओरडतच म्हणते की अरे चांदेकर बाहेर चर, परंतु अद्वैत ऐकायला तयार नसतो। अद्वैत म्हणतो की नाही कला थांब, मला अगोदर ही आग विझू दे। कला म्हणते की नाही चांदेकर, अरे प्लीज बाहेर चर, तुला त्रास होईल। आता सर्वजण बाहेरून पाहत असतात आणि तेवढ्यात आता आबा ओरडतात की पाणी घेऊन या म्हणून, आणि लगेच आता रॉकेटच्या हातातून बादली हिसकावून घेत आता अद्वैत लगेच ते आगीवर पाणी शिपडत असतो। सगळीकडे त्याने पाणी आता बादलीने टाकलेले असते। कला सुद्धा आता रॉकेटच्या हातातून बादल्या घेत असते आणि ते अद्वैतला मदत करत असते। सरोजचा जीव आता टांगणीवर लागलेला असतो। रॉकेट, कला आणि अद्वैत हे तिघे अगदी पाणी शिपडून शिपडून ती आग विझवतात। तेव्हा मात्र आता लगेच कसबसी आग विझवतात, परंतु धूर मात्र खूप निघत असतो, सर्वांना ठसके लागत असतात आणि आता अद्वैत थोडासा शांत होतो। तर आबा म्हणतात की हे पग खोली आता खूप विचित्र झालेली आहे आणि धुराने पॅक झालेली आहे, त्यामुळे जरा तुम्ही कोणीही इथे थांबू नका आणि आता तेथून कापडं वगैरे घेऊन तुम्ही गेस्ट रूम मध्ये झोपायला जा, रात्रभर अगदी तुमची म्हणजे फजिती व्हायला नकोय। तेव्हा आता अद्वैत आणि कला आपल्या रूमकडे बघत असतात। तर आबा आता सगळ्यांना म्हणतात की चला आता। तेव्हा आता सर्वांचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो, परंतु राहुल आणि रोहिणी यांचे मात्र चेहरे आता बघण्यासारखे होतात, कारण इतकं करून प्लॅन सुद्धा शेवटी हे कला आणि अद्वैत वाचले म्हणून त्यांना खूप टेन्शन येते। त्यानंतर आता कला आणि अद्वैत तेथेच उभे राहतात आणि आपल्या जी काही रूमची अवस्था झाली तर तिच्याकडे एकटक बघून अद्वैतला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि कलाला सुद्धा। आबा आता सगळ्यांना चला असं म्हणून आता खाली घेऊन जातात आणि तेवढ्याच संगीता आणि दिनकर हे सुद्धा आलेले असतात। सगळेजण खाली येतच असतात। तर संगीता विचारते की आबाजी अहो काय झाले आणि हा धूर कसला आहे? तेव्हा आता आबा म्हणतात की अहो काही नाही, अद्वैतच्या खोलीमध्ये आग लागली होती। आग म्हटल्यानंतर आता ह्या संगीताला खूप असं जबर शॉक बसतो। संगीता म्हणते की अरे देवा। तर आता दिनकर विचारतो की बरं अद्वैतराव आणि कला तर व्यवस्थित आहे ना, सुखरूप आहेत ना ते? तेव्हा आता आबा म्हणतात की हो, ते दोघे आता खालीच येतात। तेव्हा आता कला आणि अद्वैत आपल्या रूम मध्येच असतात, सर्वत्र खोलीकडे बघत असतात। तेव्हा आता कला विचार करते आपल्या मनामध्ये की ही आग कशी लागली असेल, नक्की काय झालं असेल बरं? जेव्हा मी रूम मध्ये आले होते तेव्हा वेगळाच काहीतरी वास मला येत होता। तेव्हा आता लगेच अद्वैत तिला म्हणत असतो की चल कपडे घे, आपल्याला झोपायला जायचं आहे। त्यावर आता कला म्हणते की चांदेकर, अरे मला राहून राहून हेच वाटते की हा मात्र जो काही अगदी घडलेला अपघात नव्हता तर तो घडून आणलेला एक असा डाव होता। तेव्हा आता अद्वैत विचारतो की अगं म्हणजे नेमकं काय म्हणतेस तू? तेव्हा आता कला म्हणते की म्हणजे असं की जेव्हा ही आग लागण्याच्या अगोदर जो काही रूम मध्ये वास होता तो वास मला तो आठवतो। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तो वास तर कॅन्डलचा असेल। त्यावर आता कला म्हणते की नाही, आता मला आठवले की तो वास काहीतरी पेट्रोलचा होता। त्यावर आता अद्वैत विचारतो की अगं पण पेट्रोलचा काय संबंध? तर कला म्हणते की ते मला नाही माहिती, पण ह्या सगळ्या मागे एकच कारण आहे। तर अद्वैत विचारतो की काय? त्यावर आता कला म्हणते
व्यक्तीला अशी व्यक्ती आहे घरामध्ये कोणीतरी, त्या व्यक्तीला मी या घरामध्ये नकोय म्हणून ती मला मारण्यासाठी हे सर्व काहीतरी प्लॅन करते. नेमकं असं कोण आहे की त्याला मी या घरामध्ये नकोय म्हणून. त्यानंतर आता काजल ही सोहमला आपल्या बाईकवर टाकून घरी घेऊन येते. सोहमची अवस्था खूप बिकट असते कारण दारूच्या नशेत त्याला काहीही सुचत नसते, तो पूर्णपणे नशेत असतो. तर आता तेथे आल्यानंतर बाईकवरून मात्र आता कलाही त्याला उतरवते. तेव्हा मात्र आता लगेच ती दाराशी घेऊन आलेलीच असते. त्यानंतर आता कलाही तेथील एक असा जळालेला तुकडा उचलते आणि त्याचा वास घेते आणि चांदेकरला म्हणते की चांदेकर हे बघ. अरे नाही, फक्त आता कॅन्डलचं जे काही त्याने पेटले होते पडदे, तर त्याने आगीचा इतका भडका नाही उडणार. नक्की खोलीमध्ये पेट्रोल होते म्हणूनच इतकी मोठी आग लागली होती. त्यावर आता हे सर्व ऐकून अद्वैत म्हणतो, अगं तू म्हणते की पेट्रोल आहे, परंतु पेट्रोल आपल्या रूम मध्ये कसं येणार, कोण आणणार हे बघ. आणि वाऱ्याने मात्र तो पडदा आहे तर तो त्या मेणबत्तीवर पडला आणि पडद्याने पेट घेतला म्हणून सर्वत्र आग लागली होती. तेव्हा आता कला ही चांदेकरला म्हणते की पडदा, आणि कला लगेच आता त्या पडद्याजवळ येते आणि त्या पडद्याचा ती वासच घेत असते. आणि तेवढ्यात काजल आता सोहमला हाताला धरून आणि अगदी त्याला आपल्या खांद्यावर म्हणजे तिचा हात आता अगदी त्याच्या खांद्यावर टाकून त्याला धरून अगदी खांद्यावर हात टाकून त्याला आतमध्ये घेऊन येते. दरवाजात उभीच राहते. तोच लगेच घरातील सर्वजण बाहेरच येत असतात आणि तेवढ्यात आता सर्वांचे लक्ष सोहम आणि काजल वरती जाते. आता त्या म्हणजे अवस्थेत बघून रजनी इतक्या जोरात ओरडते की सोहम सोहम. तेव्हा आता लगेच सर्वजण धक्क्याने बघतच असतात, परंतु तो आवाज मात्र अद्वैत आणि कला यांच्यापर्यंत जातो. संगीताला सुद्धा आता काजल आणि सोहम असे एकत्र बघून तर धक्काच बसतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत धावतच खाली येतात. रोहिणी आणि राहुल तर एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता हे बघून सगळ्यांना तर धक्काच बसलेला असतो, परंतु अनामिका धावतच आता सगळ्यांच्या समोर नाटक करत सोहम जवळ जाते आणि काजलच्या हातात जो काही सोहमचा हात असतो घाईने घेते आणि लगेच सोहमला आपल्या त्या खांद्यावर हात टाकून त्याला आतमध्ये घेऊन येते. सगळेजण आता सोहम जवळ धावतात. अद्वैत सुद्धा सोहमला पकडतो. तेव्हा आता रजनी म्हणते की सोहम तू दारू पिऊन आलास, आणि सोहमला मात्र आता तेथे सोफ्यावर बसवले जाते. सोहमचा तोल जात असतात, त्याचं काही आता स्वतःवर भानच नसते. तेव्हा आता लगेच अद्वैत हा काजलला विचारतो की काजल तू आणि सोहम असे एकत्र कसे आलात. तेव्हा काजलचे डोळे भरून येत असतात. तेव्हा आता संगीता ही काजलला म्हणते की काजल अगं बोल ना, जावई बापू तुला काय विचारतात. काजलचे डोळे फक्त भरून येत असतात, ती काही उत्तर देत नसते. तेव्हा आता कला ही विचारते की गुंड्या अगं काय झाले आणि सोहम तुला कुठे भेटला. तेव्हा लगेच अनामिका म्हणते की हो का, तिला कशाला विचारतात तुम्ही काय झाले, आणि ह्या सगळ्यामध्ये तिची स्वतःची चूक असेल तर तुम्ही तिला का विचारतात, आणि स्वतःची चूक काय ती कबूल करणार आहे का. आणि लगेच धावतच आता नाटक करत अनामिका काजल जवळ येते आणि काय ग काजल, एकतर अगोदर आमच्या संसाराची वाट तर तू लावलीच, आमच्या लग्नाची सुद्धा वाट लावली, आणि तरी सुद्धा अजून आमच्या मध्ये मध्ये कशाला येत असते, म्हणून आता काजलवर वाटेल तसे आरोप मात्र ही करत असते. आता बरोबर हे सगळं काही काजलवर ढकलवण्याचा प्रयत्न करत असते, कारण ह्या सगळ्यामध्ये सोहम आणि काजल हे दोघं भरडले जावे यासाठी. आता अनामिका सगळ्यांच्या समोर म्हणते की अगं काजल आमच्यापासून लांब राहा. अगं माझा सोहम तुला इतका आवडत होता तर तू लग्न करायचं होतं त्याच्याशी. अगं वेळ होता तुझ्याकडे, चान्स होता, मग करायचं होतं लग्न, थाटायचं ना संसार. आता कशाला तू मध्ये येतीस, तेव्हा तर तू नाटकं केलीस. आणि रडण्याचं नाटक वगैरे करून म्हणते की ऐक ना अगं काजल ऐक, अगं मी बांधले गेलेले आहे त्याच्याशी, माझं प्रेम आहे त्याच्यावर, मी हात जोडते तुझ्या समोर की प्लीज आमच्या समोर येऊ नको, आमच्यामध्ये येऊ नकोस तू. काजल बिचारी आपली शांत असते, तिला काहीही कळत नाही की नक्की ही अनामिका काय असा आरोप करते. तेव्हा लगेच अनामिका आता संगीता आणि दिनकर जवळ येते आणि म्हणते की अहो दिनकर काका आणि संगीता काकू हे बघा, या घरात तुमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा असं तुम्हाला वाटतं ना. या घरामध्ये माझा सुद्धा एक असा तुमच्या मुलीसारखा संसार आहे, मग तुमच्या या तिसऱ्या मुलीमुळे तो माझा संसार कशाला उद्ध्वस्त होऊन देतात. माझ्या सुद्धा आई वडिलांना हेच वाटते की माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखाचा संसार असावा, आणि जर त्यांना हे सर्व समजले तर त्यांना काय वाटेल बरं. करा ना माझा थोडासा विचार करा आणि तुमच्या ह्या मुलीला आवरा म्हणून अगदी हात जोडून नाटक करत म्हणते की प्लीज प्लीज माझ्यावर उपकार करा. तेव्हा आता काजल शांत राहते आणि परत म्हणते की अनामिका अगं काही कसं
कसं बोलते तू? तेव्हा संगीता लगेच काजलवर ओरडते की काजू. संगीता धावतच जाते आणि काजलच्या सर्वांसमोर अगदी कानामागे देते. तेव्हा मात्र कलाला वाईट वाटते, परंतु अनामिका लगेच हसायला सुरुवात करते. तिला तर फार असा आनंद होतो. नैना आणि ही रोहिणी, राहुल यांना सुद्धा खूप आनंद होत असतो, परंतु बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. संगीता आता तिला काजलवर रागवत असते, म्हणत असते की हेच थेरो करण्यासाठी तू बाहेर जातेस का? यासाठी? अगं मी तुला 17 वेळेस सांगितलं होतं या सगळ्यापासून लांब राहा, त्या सोमरावांपासून लांब राहा म्हणून. बरं अद्वैत हा संगीताला शांत करतो. हे बघा मिसेस खरे, असं मारून आणि ओरडून कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. आणि काय होईल तर सिच्युएशन आणखीन कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे प्लीज तुम्ही शांत राहा आणि शांतपणे सगळं काही समजून घ्या. तेव्हा लगेच आता नैना मध्ये म्हणते, शांत कसं? ही काजल एकच नंबरची मूर्ख आहे. आणि नैना आता सगळ्यांच्या समोर आता काजलला म्हणते की अगं तुला काही कळते का? काही समजते का? अगं तुला लक्षात आलं पाहिजे की सोम आणि अनामिका या दोघांचं आता लग्न झालेलं आहे आणि कशाला तू त्यांच्या मध्ये मध्ये करत असते? आणि हे बघ अगं, जर सोहमशी तू अगदी प्रेम प्रकरण करण्याचा प्रयत्न केला तर लोक त्याला काय म्हणतील? प्रेम प्रकरण नाही म्हणतील, लफडं म्हणतील, लफडं. आणि 1 मिनिट आणि थांब मला बघून दे, असे बोलून नैना आता घाईने लगेच काजल जवळ येते आणि काजलच्या तोंडाचा सुद्धा अगदी रागानेच वास घेत असते. तेव्हा मात्र आता कलाला खूप राग येतो आणि आता इने मात्र अगदी गालगुच्छ धरल्याप्रमाणे आता काजलचं तोंड धरलेलं असतं. तेव्हा आता नैना सगळ्यांच्या समोर काजलवरच आरोप करते की मला खरं खरं सांग की तू मुद्दाम सोहमला दारू तर नाही ना पाजली? सगळ्यांना काय खरं आहे ते सांग, सोहमला तू मुद्दाम दारू नाही ना पाजली? असे म्हणून आता काजलवर भलतेच आरोप व्हायला सुरुवात होते. तेव्हा आता काजलला काहीच बोलता येत नाही. तेव्हा आता नैना म्हणते की अगं बोल ना, मला एक गोष्ट सांग, काय खरं आहे ते सांग. आणि बहुतेक तू सुद्धा दारूच घेतली असेल. तेव्हा आता दिनकर लगेच नैनाला म्हणतो की नाही अगं काय बोलतेस, जरा दमानं. तेव्हा लगेच आता नैना म्हणते, असं काय म्हणतात तुम्ही? कसं मी इतकं दमाने घेऊ? आहो ती तर माझी सख्खी लहान बहीण आहे. आणि संगीताला म्हणते की मम्मा अगं तुझं लक्ष नाही का हिच्याकडे? बघ अगं, जरा बघ तिच्याकडे, काय तिचं ते राहणं आणि काय तिचे ते कपडे. काजल बिचारी आपले सगळ्यांचं जे काही आता बोलणे आहे तर ते ऐकून घेत असते आणि रडत असते. सतत त्या मुलांसोबत नाक्यावर जाऊन बसत असते आणि अशीच टाइमपास करण्याची सवय तिला लागलेली आहे. तिचं वागणं सुद्धा तसेच आणि तिची भाषा सुद्धा तशीच. खरंच लाज वाटते मला ह्या काजलची. आणि आता माझ्या लक्षात आले की हो, हिला सगळ्या सवयी तिकडेच लागल्या असतील आणि मगच हिने सोमला दारू पाजली असेल. आणि सांग ना खरं काय आहे ते? आणि तसंही अगं नक्की तूच हे सर्व केले असेल तर, कारण तुला सोम आणि अनामिका यांचा जो काही सुखी संसार आहे तर सहन होणारच नाही, कारण तुला सोम तर आवडतो. आता नैना सुद्धा भलतेच आरोप ह्या काजलवर करत असते. तेव्हा लगेच आता कलाला भलताच राग येतो. कला लगेच आता नैनाला म्हणते की नैनाताई बास कर, बाद झालं, भलतेच आरोप तू आता काजलवर करते. हे बघ काजल कुणाबरोबर राहते, कुणाबरोबर काय करते, कुठे जाते याचा आता इथे काही संबंध नाही. अगं तू तिच्यावर किती आरोप करते, ती कशाला सोहमला दारू पाजेल बरं? तिला सोहमचा आणि अनामिकाचा संसार का बघवणार नाही? आणि काय तू तिच्यावर इतके आरोप करतेस? आणि हे बघ ताई, मी तुला सांगते की जर गुंड्याच्या मनात अगोदरच काही असते तर तिने अगोदरच प्रयत्न केले असते, पण तिने सुद्धा तसे काही केलेले नाही. तिने तिच्या आयुष्यामध्ये स्वतःचा मार्ग निवडला आणि सोमने सुद्धा त्याचा स्वतःचा मार्ग निवडला. त्यामुळे हे बघ, तू तिच्यावर वाटेल तसे आरोप करू नकोस. आता नैना ही भलतीच ओरडते की कला जस्ट शटअप. काही झाले तरी कायम झुकतं माप हे काजलच असते, मग बाकी कुणाचं वाटेल तसं काहीही होऊन दे, ते तुला चालतं. तेव्हा आता कला ही परत नैनावर ओरडते की ताई उगाच काहीही बोलू नको. तर नैना ऐकायला तयारच नसते. नैना म्हणते की उगाच मी काही कसं बोलेल? उगाच नाही बोलत, जे काजलने केलेले आहे ना तेच मी बोलते. तेव्हा आता काजल बिचारी आपली रडत असते. तेव्हा आता नैना ऐकायला तयार नसते. नैना आता सगळ्यांच्या समोर कलाला म्हणते की अगं, कारण तिने का सोहमला दारू पाजली असेल? कारण तिला असं दाखवून द्यायचं तो तिच्यासाठी कसा दारूच्या आहारी गेला म्हणून. तेव्हा आता कला विचारते की काय ग, त्यांच्यामध्ये तेथे काय झाले हे बघण्यासाठी तू तेथे होतीस का? नव्हतीस ना तू तेथे, त्यामुळे वाटेल ते काही बोलणं आहे तर आरोप करणं हे बंद कर. तेव्हा नैना ऐकायला तयारच नसते. आणि हे बघ, नैना सुद्धा आता कलाला म्हणते की हो का, अगं काजल निर्दोष आहे, तिने काहीही केलेले नाही, हे बघायला तू तेथे होतीस का? आणि काय ग, तुला काय माहिती की ती निर्दोष आहे, तिने काही केलेले नाही म्हणून? तेव्हा आता काजल बिचारी सर्व काही ऐकून घेत असते. ती अजूनपर्यंत काहीही बोलत नाही. तर नैनाचे आता हे बोलणे ऐकून कला म्हणते की हे बघ ताई,
आता त्यांच्यामध्ये काय बोलणं झाले आणि काय बोलणं झाले नाही हे मला माहिती नसेल, परंतु हे बघ, काजलला मात्र मी लहानपणापासून ओळखते ती कशी आहे ते, आणि तू सुद्धा तिला चांगलंच ओळखते. त्यामुळे हे बघ, आपली काजल कधीही असं वाईट नाही वागणार. काजल असं चुकीचं नाही वागणार हे तुला सुद्धा माहिती आहे. तेव्हा आता नैना म्हणते की अगं पण, तेव्हा कला म्हणते की हे बघ, बाद झाले नैनाताई आता. आणि हे बघ, काजल बिनधास्त असेल परंतु ती भरकटलेली आहे याचा अर्थ असा होत नाही, हे लक्षात घे. त्यावर आता नैना ओरडून म्हणते की अगं कला, चूक तर कुणाकडून होऊ शकते. आता कलाला खूप राग येतो. कला आता जोरात ओरडते की नैनाताई आता मात्र बाद झालं. तेव्हा नैना आणि कला हे दोघीमध्ये खूप असे वाद सुरू होतात. तर अद्वैत लगेच पुढे येतो. अद्वैत म्हणतो की हे बघा, तुम्ही दोघी आपापसात असे भांडू नका, जरा शांतपणे बोलूयात. एकतर सर्वांचाच गोंधळ झालेला आहे, त्यामुळे तुम्ही तरी असं आणखीन कशाला वाद वाढवतात तरी. कला आणि नैना या दोघीमध्ये जे काही वाद सुरू आहे तर अद्वैत समोर आलेला असतो. अद्वैत आता दोघींना समजावतो, हे बघा, तुम्ही दोघी असं आपापसात भांडू नका. तुम्ही आता स्पष्ट एकमेकींशी असं भांडू नका, तुम्ही एकदम स्पष्ट बोला. एकतर सगळ्यांचा गोंधळ झालेला आहे. त्यावर आता आबा म्हणतात की हो, अद्वैत एकदम बरोबर बोलतो, आणि असं आपापसात भांडून मात्र काय होणार आहे बरं. सगळेजण अगोदर आतमध्ये या आणि मग एकत्र सगळ्यांनी चर्चा करा. आता काजल घरामध्ये यायला अगोदर त्या उंबऱ्यावर पाय ठेवणार तोच लगेच आता त्या घरामध्ये यायचं नाही असं संगीताने तिला कायम सांगितलेले आहे. तर ते काजलच्या लक्षात येते. काजल लगेच आता आपला पाय अगदी त्या उंबऱ्यावर ठेवता क्षणी लगेच बाजूला घेते. संगीता आता ही सर्व पाहते. संगीता रागाने म्हणते की अगं, त्या घरामध्ये यायचं नाही याची तुला अक्कल आहे, परंतु सोहमरावापासून लांब राहायचं याची मी तुला किती वेळेस सांगितलं होतं, त्या मात्र आठवणीत कसं राहिलं नाही, त्याची कशी अक्कल तुला आली नाही, आणि का तू आज असं वागली. म्हणून संगीता पुन्हा काजलवर आणखीन ओरडत असते. तेव्हा आता दिनकर पुढे येतो. दिनकर लगेच काजलला म्हणतो की काजल, अगं त्या दिवशी तुझी पगार वाढ झाली तेव्हा खरंच आम्ही बोलत होतो की आता मात्र परिस्थितीला सावरून काजल आता पुढे निघाली. आणि काजल, तू समजूतदार आहेस, अगं तू धैर्याची आहे, धीराची आहे, आणि तू जबाबदारीने वागते, असं सगळं काही आम्ही बोलत होतो. परंतु आज हे जे काही घडले, हा प्रकार बघून आता काय हे नवीन. तरी सुद्धा आता काजल काही बोलत नसते, ती फक्त आता ऐकून घेत असते, रडत असते. तर संगीता आता तिच्यावर पुन्हा धावते. अगं बोल ना, काय इतकी गप्प बसलीस, एकदा मी तुझं मुस्काड फोडू का. तेव्हा संगीता पुन्हा तिच्यावर धावून जाते की अगं बोल म्हणून. त्यावर आता काजल म्हणते की आई. काजल मात्र आता ताव तेथून निघून जाते. तर नैना लगेच म्हणते की झाली एकदाची यांची परत ही नाटकं सुरू झालीत. तेव्हा आता रॉकेट हा संगीताला म्हणतो की मावशी तू थांब, मी बघतो, म्हणून धावतच तो आता काजल मागे जातो. तेव्हा आता अनामिकाला तर खूप हसू येत असते हे सगळं काही बघून. तर आता रोहिणी लगेच म्हणते की गेली. कुणाला काही उत्तर न देता काजल रडण्याचं नाटक करून येथून निघून गेली. आणि लगेच आता खऱ्यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी लगेच रोहिणी पुढे येते आणि आबांना म्हणते की डॅड, अहो बघितलंस ना, हे सगळे खरे आपल्यावर टपलेले आहेत. एक बहीण मात्र एक काहीतरी वेगळं कारण देऊन आपल्या घरामध्ये घुसली, आणि दुसरीने सुद्धा तरी दुसरंच कारण देऊन घरात घुसण्याचा प्रयत्न केला, आणि तिसरीला आता हे सर्व जमले नाही म्हणून तिने सुद्धा ह्या असा प्रयत्न केला नाही. या खऱ्यांचे संस्कारच असे आहेत, म्हणून कुठल्याही प्रकारे कोणाला कसा त्रास देता येईल हेच यांचं घराचे संस्कार आहेत. दिनकर आणि संगीता रडत असतात, आणि अगदी जे काही रोहिणी बोलते तर त्या बोलण्याचा मात्र त्या दोघांना आणखीनच त्रास होत असतो, आणि कलाला सुद्धा. आणि नाही, मला असं वाटतं की ह्या दोघांना या सगळ्याविषयी अगोदरच कल्पना होती तर हो की नाही. मिसेस खरे आणि दिनकर या दोघांना ती विचारण्याचा प्रयत्न करते की म्हणजे नक्की या दोघांना हे सगळं अगोदरच माहिती असेल. आणि अगं सरोज वहिनी, तू काही कसं बोलत नाही, अगं बोल ना तू काहीतरी. सरोज मात्र आता शांतपणे हे सर्व बघत असते. अनामिकाला मात्र खूप असा आनंद होत असतो. तेव्हा आता कोणी काही बोलायला तयार नसते. रोहिणी लगेच पुढे म्हणते की डॅड तर नेहमीप्रमाणे काही बोलणार तर नाहीस, त्यामुळे ठीक आहे, मीच आता बोलते की आता अनामिका आणि सोहम या दोघांनी ह्या काजलपासून अलर्ट राहायला हवं. आणि संगीताकडे बघत म्हणते की ह्या गरीब आणि मतलबी लोकांचा काही भरोसा नाही, हाताला येईल ते ओरडण्याचा प्रयत्न करतील. आबांना तर राग येतो. आबा रोहिणीवर ओरडतात आणि जोरात ओरडत म्हणतात की रोहिणी गप्प बस, तोंडाला येईन ते बोलू नकोस, आणि आता मात्र इथे तू एकही शब्द बोलणार नाहीस. आणि आता अद्वैत सुद्धा म्हणतो की आत्या, अगं तू काजलला तर ओळखते, अगं साधी आणि सरळ मुलगी आहे, एवढं तिला बोलण्याची काही गरज नाही. तेव्हा संगीता धावतच हात जोडत आबा समोर येते आणि आबांना म्हणते की आबाजी हे बघा, खरंच मी तुमच्यासमोर हात जोडते, आम्ही खरंच आमच्या मुलीला असं काहीही शिकवत नाही हो. आमच्या घरी तर सोहमरावांचा विषय सुद्धा नसतो, आणि आम्ही आमच्या काजलला सुद्धा आता सोहमरावाबद्दल असं काहीही शिकवत नाही.
नाही आणि तुमच्या घराबद्दल सुद्धा, आणि तरी सुद्धा हे बघा, आमच्या हातून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. संगीता आता खूप रडतच आबांसमोर हात जोडते. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ आई, अगं तुला तुझं मत खरंच मांडायची काही गरज नाही, तू नको जोडून माफी मागो. तेव्हा आता संगीता कलावरच ओरडते आणि कलाला म्हणते की तू गप्प बस. चांदेकर आमचे व्याही आहेत आणि त्यांचा काहीही गैरसमज झाला असेल तर तो दूर करणं हे आमचं कर्तव्य आहे. तेव्हा आता कला म्हणते की आई, परंतु अगं तो गैरसमज आहे तर तो बिनबुडाचा आहे, कारण काजलची काही चूक त्यात नाही तरी सुद्धा काजलला का गृहीत धरले जाते आणि तुमची सुद्धा काही चूक नाही तरी सुद्धा. संगीता काही काजलचं आता ऐकून घ्यायला तयार नसते. तिला असं वाटतं की काजलची चूक आहे. तेव्हा आता संगीता आबाजींसमोर पुन्हा हात जोडते, आबाजी आम्हाला माफ करा. तेव्हा आता नैना तर खुश होऊन आता सगळ्यांकडे बघत असते. तिला आईची सुद्धा आता कीव येत नसते आणि मस्त आता गालातल्या गालात हसत असते. सर्वजण आता विचारात पडतात आणि सोहमची ती अवस्था बघून आता सर्वांना एक प्रकारचं खूप असं टेन्शन येते. कलाला मात्र आता हे सर्व बघून आणखीन वाईट वाटतं, कारण काजल जी काही आहे तिची काही चूक नसणार. काजल कधीही असं वागणार नाही याची कलाला पूर्णपणे खात्री असते, त्यामुळे काजलवर तिचा विश्वास असतो. आता कला नेमकं सोहमला ह्या वागण्यामागे नक्की काय कारण असेल हे सर्व काही शोधून काढण्याचा प्रयत्न ती करणार असते आणि आपल्या जे काही रोहिणीने आरोप आपल्या आई वडिलांवर केलेले आहेत ते सगळे आरोप आता कला सुद्धा दूर करणार असते. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला मात्र आता इकडे सरोजच्या रूम मध्ये आलेली असते आणि सरोजला म्हणते की हे बघा, काजल आणि सोहम ह्या सगळ्यामध्ये घरामध्ये जे काही प्रकरण झाले आणि त्या सगळ्यामध्ये रोहिणी मॅडमने तुम्हाला बोलावं म्हणून तुम्हाला अगदी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु तुम्ही काहीच बोलल्या नाही, अगदी शांत राहिल्यात. तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की हे बघ, या सगळ्यामध्ये घरातील वातावरण भंग झालं होतं आणि मला आणखीन बोलून मात्र ते काही वातावरण आणखीन बिघडवायचं नव्हतं. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, खरंच तीच मला आपल्या नात्याची एक आशादायी सुरुवात मला वाटते. तेव्हा आता कला खूप खुश होते, कारण सरोज आता चांगली झालेली असते. त्यानंतर आता अद्वैत हा रूम मध्ये तयार होत असतो आणि कला ही फ्रेश वगैरे अंघोळ वगैरे करून बाहेर येते आणि आरशासमोर ती आता उभी असते तर अद्वैत एकटक तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आता अद्वैत तिथे बसलेला असतो तर कलाही त्याच्या समोर येते आणि अगदी त्याच्या समोर चेहरा धरते आणि त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय करते तू, अगं लांब हो. तेव्हा आता कला म्हणते की नाही. त्यानंतर मात्र आता अद्वैत आणि कला हे ऑफिसमध्ये आलेले असतात. आता राहुल ऑफिसमध्येच असतो आणि तो आता गौरव परंजपेशी बोलत असतो आणि तेव्हा लगेच समोर अद्वैत आणि कलाला बघतो, लगेच फोन ठेवून देतो. तेव्हा आता कलाही त्याच्याकडे पाहत असते. राहुल मात्र अद्वैत आणि कला या दोघांना बघून खूपच घाबरतो. तेव्हा कलाही त्याच्याकडे बघत मनात विचार करते की हा आम्हाला बघून इतका का घाबरला असेल, राहुलची पूर्णपणे घाबरगुंडी उडाली असेल. तेव्हा आता कला आणि अद्वैत यांच्यासमोर राहुलचं आणि अनामिका या दोघांचं सत्य कसं येईल. अनामिका आता सोहमला अगदी बरखास्त करण्याचा प्रयत्न करते आणि इकडे राहुल हा अद्वैत आणि कलाच्या मागे लागलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.